हॅलो स्टुडंट. तर आपण आज सुरू करणार आहे चॅप्टर फर्स्ट पेपरमधला मॅथेमॅटिकल लॉजिक. तर डेरिव्हेटिव्ह हा कंप्लीट झालेला आहे आपला. तर आपण आता सुरू करणार आहे मॅथेमॅटिकल लॉजिक पेपर फर्स्टमधला. तर मॅथेमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर आहे तर यामध्ये लॉजिक हा जो शब्द आहे हा शब्द लॉगस या शब्दापासून घेतला आहे. लॉगस हा ग्रीक वर्ड आहे लॉगस. तर लॉगस वरून लॉजिक आणि लॉजिक मीन्स रिझन. लॉजिक मीन्स रिझन. तर मॅथेमॅटिकल लॉजिक मॅथमध्ये आणि आणखी आणखी याच्यात की इंग्लिश ग्रामर जे आहे ते इंग्लिश ग्रामरचा यूज यामध्ये केला आहे जास्तीत जास्त. तुम्ही सेंटेन्स, स्टेटमेंट, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड स्टेटमेंट, फ्रेजेस हे शिकलेले असेल. या सगळ्याचा यूज या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये वापरला आहे. हा चॅप्टर एकदम इझी आहे, समजायला पण इझी आहे आणि लिहायला पण तुम्हाला इझीच आहे आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर जो इंग्लिश फिलॉसॉफर होता ऑरिस्टॉटल, त्या ऑरिस्टॉटलनं काय केलं की यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये इंग्लिश कसं यूज केलं ते मॅथमध्ये त्याचा उपयोग करून त्याची भाषा आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. त्याचं म्हणजे इंग्लिश आपण तसंही काय करतो की भाषा हे मीडियाचं कम्युनिकेशन. समजा मीडिया आहे भाषा ही कम्युनिक करायचं तुमचं आणि माझ्यासोबत समजा. तर म्हणून इंग्लिशचा वापर यामध्ये त्यानं केलेला आहे. तर फर्स्ट तुम्ही ग्रामरमध्ये शिकले आतापर्यंत सेंटेन्स शिकलाय सगळे. सेंटेन्स किती टाईपचे आहे तर ते सेंटेन्स आपल्याला माहित आहे सगळेले. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्यालाच म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. नंतर एक्सक्लेमेटरी, इम्परेटिव्ह आणि सजेशन, जे सजेशन देते ज्या सेंटेन्स म्हणून त्याला आपण सजेस्टिव्ह. नंतर ओपन सेंटेन्स, असे कितीतरी प्रकारचे सेंटेन्स आहे. तर आपल्याला त्यापैकी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे यालाच म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स. नंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, नंतर आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, नंतर आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, नंतर आहे ओपन सेंटेन्स. आता व्हॉट इज युअर नेम हे जे सेंटेन्स आहे हे कोणत्या प्रकारचं तुम्ही सहज सांगू शकता की व्हॉट इज युअर नेम. त्यामध्ये क्वेश्चन विचारला आहे म्हणजेच हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे जे दिलेलं एखादं सेंटेन्स आहे व्हॉट इज युअर नेम, हाऊ ओल्ड आर यू, बरोबर. तर हे जे अशा प्रकारचे सेंटेन्स आहे हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. नंतर एक्सक्लेमेटरी, एखादी आपण दुःखद घटना आली किंवा आपल्याला खूप एखादे आपल्याला आनंद झाला तर आपल्या तोंडून सहज निघते की नाही. मग एखादा खूप सुंदर सीन पाहिला तर आपण म्हणतो व्हॉट्स अ ब्युटिफुल प्लेस इट इज. ओ किंवा व्हॉट अ टेरिबल ॲक्सिडेंट इट इज. तर असे जे वाक्य आपण जे म्हणतो ते जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स एक्सक्लेमेटरीमध्ये येते. आलं लक्षात. नंतर इम्परेटिव्ह. तर इम्परेटिव्ह मध्ये काय होते, इम्परेटिव्ह म्हणजे आपण आज्ञार्थ वाक्य म्हणतो किंवा आपण त्यामध्ये काय करतो कमांड देतो किंवा ऑर्डर सोडतो, बरोबर. मग असे जे सेंटेन्स आहे म्हणजे ओपन द डोर, क्लोज द विंडो, बरोबर. किंवा प्लीज गिव्ह मी अ पेन किंवा प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत त्याला म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. नंतर ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स म्हणजे ही इज अ टॉल, म्हणजे याला कुठंच आधार नाही. ही इज अ टॉल, ही कोणासाठी वापरलं मी माहित नाही ना ही, पण ही सहसा मुलासाठी किंवा पुरुष जो आहे व्यक्ती त्यासाठी वापरतो. पण ही इज अ टॉल त्या ठिकाणी मी हीच्या ऐवजी छोटा मुलगा जर ठेवला, उभा ठेवला तर ही इज अ टॉल होणार नाही ना. तो एखादा मोठा माणूस ठेवला तर होऊ शकते. म्हणजे जर हीच्या ठिकाणी पर्सन बदलला तर त्याची जी स्टेटमेंटची आपण त्याला शेवटी म्हणतो की स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे, म्हणजे ती ट्रूथ व्हॅल्यू ही बदलते. मग ही बदलत असते, ही कायम नाही राहत. म्हणून याला म्हणतो आपण ओपन सेंटेन्स. किंवा एखादं एक्झाम्पल म्हटलं मी इट इज अ ब्लॅक इन कलर,
आता ब्लॅक कलर मी जर इटच्या ठिकाणी पेन वापरला तर हा पेन माझा समजा हा इट इज अ ब्लॅक कलर म्हटलं तर होणार नाही, कारण हा पेन कसा आहे व्हाईट कलरचा आहे. मग आता ब्लॅकबोर्ड जर विचार घेतला, हा व्हाईट ब्लॅकबोर्ड घेतला तर इट इज अ हा व्हाईट कलर आहे ना, पण इट इज अ मी म्हटलं इट इज अ ब्लॅक इन कलर, म्हणजे इटच्या ठिकाणी जर ब्लॅकबोर्ड ठेवला ब्लॅकबोर्ड इज ब्लॅक इन कलर, तर ही जी गोष्ट आहे म्हणजे ही कसं आहे की जो बोर्ड आहे हा व्हाईट बोर्ड हा तर व्हाईट आहे, हा ब्लॅक नाही ना. मग या ठिकाणी आपल्याला एखादा अजून दुसरं काही जे ब्लॅक कलरचं आहे ते ठेवली वस्तू, तरच हे स्टेटमेंट हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स काय होऊ शकते खरं होऊ शकते. म्हणजे हे जे दिलेलं आहे इट इज अ ब्लॅक इन कलर, ब्लॅक असणारी वस्तू या ठिकाणी ठेवा लागेल. म्हणजे सपोज मी जर म्हटलं की इट इज अ ब्लॅक इन कलर तर हा ब्लॅक आहे, पण जर मी म्हटलं की इट इज अ ब्लॅक इन कलर म्हणजे या ठिकाणी वस्तू बदलवली तर याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे म्हणजे खरं किंवा खोटं, म्हणजे दिलेला सेंटेन्स जो आहे हे फॉल्स आहे की ट्रू आहे हे ठरवण्यासाठी इथं काय होते की इटच्या ठिकाणी वेगळी वस्तू ठेवली तर वेगवेगळं त्याचं ट्रूथ व्हॅल्यू येईल. म्हणजे याला कुठलाही आधार नाही किंवा दिलेलं स्टेटमेंट आपण ठामपणे सांगू शकत नाही की हे ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजेच या स्टेटमेंटला कुठलाही आधार नाही म्हणून आपण त्याला म्हणतो ओपन सेंटेन्स. लक्षात. किंवा मी आता म्हणलं लेट अस गो फॉर टी, चला आता आपण चहा घेऊ, बरोबर. म्हणजे इथं सजेस्ट केलं हे सजेस्टिव्ह समजा सेंटेन्स झालं. किंवा आपण काय म्हणतो ऑर्डर देऊ शकतो की लेट अस गो फॉर टी, म्हणजे याला इम्परेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणता येईल. आता एक्स मायनस 3 इक्वल टू 5, तर एक्स मायनस 3 इक्वल टू 5 जे सेंटेन्स आहे तर एक्स मायनस 3 इक्वल टू 5, तर या एक्स ची व्हॅल्यू जर मी 8 ठेवली इथं 8 मायनस 3, तरच ही जी इकडची RHS आहे हे 5 आहे हे करेक्ट होऊ शकते. म्हणजे इथं जर एक्स ची व्हॅल्यू 8 ठेवली तर, आता इथं जर मी एक्स ची व्हॅल्यू 7 ठेवली तर इथं व्हॅल्यू 5 आहे तर ही करेक्ट होणार नाही. एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवली तर हे आन्सर करेक्ट नाही होणार, बरोबर. म्हणजे या एक्स ची व्हॅल्यू वेगळ्या जर ठेवत गेलो तर जे दिलेलं सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे आपण त्या सरळ सरळ म्हणतो ते वाक्य खरं आहे की खोटं आहे या भाषेत. म्हणजे सेंटेन्स हे आपल्याला सहसा खरं किंवा खोटं याच्या दोन बाजू असते, एकदा खरं असते किंवा खोटं असते. तर मग याची अशी निश्चिती सांगता येत नाही खरं आहे की खोटं आहे. केव्हा सांगू, जेव्हा परफेक्ट त्याची व्हॅल्यू टाकतो. पण आता एक्स ची व्हॅल्यू इथं काहीच त्याला आधार दिला नाही तर डायरेक्ट म्हणलं एक्स मायनस 3 इक्वल टू 5. जर इथं म्हटलं असतं की फॉर ऑल एक्स इज बिलॉंग्स टू आर, बरोबर, तर मग ठीक आहे ना. पण इथं काहीच नाही आहे, इथं फक्त काय दिलं आहे की एक्स मायनस 3 इक्वल टू 5, मग याला कुठलाच बेस नाही. म्हणून अशा प्रकारचे जे सेंटेन्स येते त्याला म्हणते ओपन सेंटेन्स. आता राहिला आपला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर डिक्लेरेटिव्हचा अर्थ डिक्लिअर, ऑलरेडी डिक्लेअर असते, त्यालाच म्हणतात असेरेटिव्ह सेंटेन्स. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, दिल्ली ही भारताची राजधानी आहे, हे सर्वत्र डिक्लेअर आहे, बरोबर. दिल्ली ही कशा काहीतरी आहेच ना, शहर आहे समजा, राजधानी आहे, मग हे डिक्लेअर आहे म्हणून अशा सेंटेन्सने म्हटलं आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. किंवा याच्यावरून याचा इथं जर म्हटलं की दिल्ली इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, तर अशा वेळेस काय होईल की हे दिलेलं जे सेंटेन्स आहे हे काय म्हणून मी हे सेंटेन्स नाही चुकीचं आहे, दिल्ली थोडी महाराष्ट्राची राजधानी आहे, बरोबर. मग पण हे काय झालं की या स्टेटमेंट आपण सांगू शकतो की खोटं आहे स्टेटमेंट, बरोबर ना. म्हणजे याचे खरं किंवा खोटेपणा इथं सांगता येते डायरेक्ट. दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ जर महाराष्ट्र म्हटलं तर हे नाही खोटं आहे सेंटेन्स, म्हणजे परफेक्ट सांगता येते खरं आहे की खोटं आहे. मग दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, नाही बरोबर आहे. मग असे जे स्टेटमेंट आहे जे डिक्लेअर केलं आहे डायरेक्ट त्याला म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असरेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात. किंवा मी म्हटलं की 2 + 2 = 4, 2 + 2 = 4 जर घेतलं तर हे 2 + 2 4 होते, मला माहित आहे, हे डिक्लेअर आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर सेंटेन्स आहेत तर त्याला म्हणतो आपण असरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात, सगळे समजलं.
डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, नंतर आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, नंतर आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, नंतर आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, ओपन सेंटेन्स, आणखी अजून सजेस्टिव्ह सेंटेन्स, सजेशन केलं जाते ते आणखी 6 नंबरचा आपण सजेस्टिव्ह घेऊ शकतो, सजेशन किंवा सजेस्टिव्ह सेंटेन्स. आता इथं मी एक्झाम्पल दिले की हे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. प्लीज गिव्ह युअर पेन, प्लीज गिव्ह युअर पेन म्हणजे आपण काय करू राहिलो त्याला, बरोबर काय करू राहिलो आपण, प्लीज आज्ञा करू राहिलो, देतोस का बा मला तुझा पेन. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, आपण एखादा ठिकाण पाहिलं तर व्हॉट्स अ ब्युटिफुल प्लेस इट इज आणि उद्गाराचे चिन्ह आहे, मग याच्यावरून आपण ओळखतो की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ओपन द डोअर, डोअर काय कर ओपन कर म्हणजे आपण तिला आज्ञा दिली म्हणजे इम्परेटिव्ह. व्हॉट इज युअर नेम, हा व्हॉट इज युअर नेम तर आपण लहानपणापासून ऐकतो हे वाक्य सेंटेन्स, लहानपणी पहिलेच विचारते कोणी व्हॉट इज युअर नेम म्हणजे क्वेश्चनार्थी आहे, तर क्वेश्चन नाही आहे, प्रश्न विचारला की नाही, म्हणजे आपण त्याला म्हणतो इंट्रॉगेटिव्ह, जिथं क्वेश्चन विचारते आपण सहज सांगतो की हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर ही इज अ टॉल, मग सांगितलं मग अशी ही इज अ टॉल, ही ओपन सेंटेन्स आहे. इथं मी परफेक्ट सांगू शकत नाही की कोण टॉल आहे, तर ही इज अ टॉल. पण या ठिकाणी व्यक्ती जर बदललं तर हे सेंटेन्स काय होते, त्या व्यक्ती फूट सेंटेन्स एक तर खरं होते किंवा खोटं होते. म्हणजे डायरेक्ट डिक्लेअर नाही करू शकत मी की सेंटेन्स खरंच आहे किंवा खोटं आहे, म्हणजे याला कुठलाही आधार नाही म्हणून आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. तर इट इज अ ब्लॅक इन कलर, आता त्यांना म्हटलं इट इज अ ब्लॅक इन कलर, तर आता त्यांना ब्लॅक इन कलर कोणासाठी वापरला हे निश्चित माहित नाही ना. मी त्या ठिकाणी वेगळी वस्तू ठेवली तरच मी सांगू शकेल की हा जी वस्तू आहे ती ब्लॅक आहे, मग हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे मी पटकन सांगू शकतो. पण वस्तू फूट याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही ट्रूथ व्हॅल्यू काय होते चेंज होते, म्हणजे व्हॅरीज होत राहिली. मग त्याच्यावरून किंवा दिलेला स्टेटमेंट मी डायरेक्ट सांगू शकत नाही. जेव्हा मी त्या जागी इच्छा जागी जी वस्तू ठेवल ती वस्तू जर मी हा पेन ठेवला तर पेन हा ब्लॅक कलरचा नाही हा व्हाईट कलरचा आहे. जर मी पेन ठेवला की पेन इज ब्लॅक इन कलर, तर मग दिलेलं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स काय होते फॉल्स होते. पण मी जर ही बॉटल ठेवली तर इट इज अ ब्लॅक इन कलर, तर ही खरोखर आहे ना, ही ब्लॅक कलरची आहे, म्हणजे तेव्हा हे सेंटेन्स काय होऊन राहिलं तुमचं ट्रू होऊन राहिलं. पण मी जर या ठिकाणी हे डस्टर ठेवलं, आता हे येलोच कलरचं आहे सपोज, मग हा डस्टर ब्लॅक कलरचं नाही आहे, मग मी म्हटलं की डस्टर इज ब्लॅक इन कलर, तर नाही, रॉंग होईल आहे सेंटेन्स. म्हणजेच अशा सेंटेन्सला म्हटलं आता आपण ओपन सेंटेन्स. नंतर डू यू लाईक मॅथमॅटिक्स, तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडते काय, आता हे सुद्धा ओपन सेंटेन्स आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स, आता जरूर नाही की प्रत्येकाला मॅथ आवडते, बरोबर, किंवा क्वेश्चनार्थी होऊ शकते. इथं जर क्वेश्चन असेल तर डू यू लाईक मॅथमॅटिक्स, यस ऑर नो, म्हणजेच हा झाला क्वेश्चन म्हणजे इंट्रॉगेटिव्ह. नंतर लेट अस गो फॉर टी, चला आपण आता चहा घेऊ, बरोबर, म्हणजे सजेशन करते किंवा आपण सजेशन करतो नाही चला आपण आता चहा घेऊ, म्हणजे सजेस्टिव्ह. x - 3 = 5, तर हे x - 3 = 5 = 5 हे ट्रू कधी होईल जेव्हा x ची व्हॅल्यू मी या ठिकाणी 8 ठेवल. जर मी 6 ठेवली, 7 ठेवली, 11 ठेवली, 12 ठेवली, तेव्हा हे स्टेटमेंट ट्रू होणार नाही, फॉल्स होईल. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू जर व्हॅरीज केली वेगळी ठेवली तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्याचं खरं पण की खोटं पण हे ठरवता येत नाही, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू हे सांगता येत नाही की ट्रू आहे की फॉल्स आहे. अशा सेंटेन्सला ओपन सेंटेन्स म्हणते. लक्षात समजलं सगळं तेवढं नाही काय पहा. पण आता यामध्ये आपल्याला हे झालं सेंटेन्स पाहिलं आपण, आता स्टेटमेंट पाहू. तर फर्स्ट जो आपला यामधला पार्ट आहे तो आहे स्टेटमेंट. खास म्हणजे आता पहा स्टेटमेंट म्हणजे काय होते. स्टेटमेंट तर अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. जे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह आहे त्याला म्हणतो आपण सेंटेन्स.
त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. तर या स्टेटमेंटने दुसरं नाव आहे प्रेपोजिशन. इंग्लिश मध्ये त्याला नाव आहे प्रेपोजिशन. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज अ स्टेटमेंट व्हिच इज अ ट्रू or false but not both simultaneously. म्हणजे आपण जे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सले स्टेटमेंट म्हणायचं. ते झालं स्टेटमेंट. म्हणजे डिक्लेअर आहे ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे आहे हे जे सेंटेन्स आहे ते आहे स्टेटमेंट. आता हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते. ट्रू चालते किंवा फॉल्स असते. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ऍट ए टाइम दोन्ही नाही आहे. ट्रू आणि फॉल्स ऍट ए टाइम नाही आहे असे ट्रू किंवा फॉल्स जो ओपन सेंटेन्स सारखा. मग दिस सेंटेन्स इज कॉल्ड स्टेटमेंट. It is denoted by PQR. आलं लक्षात. आता मी म्हटलं फॉर एक्झाम्पल अ ट्रायंगल हॅज 3 साइड. आलं लक्षात. अ ट्रायंगल हॅज 3 साइड म्हणजे आपल्याला की ट्रायंगलला 3 साइड असते. हे झालं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. किंवा जर मी म्हटलं फॉर एक्झाम्पल 2 + 3 = 6. 2 + 3 = 6. हा 2 + 3 होते पण 5 होते आपल्याला माहित आहे पण इथे लिहिलं 6. तर मी ही जे सेंटेन्स आहे हे कसं आहे फॉल्स आहे. पण हे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह आहे कारण मी याच्यावर पटकन ठरवू शकतो ना हे फॉल्स आहे की ट्रू आहे. हे तसंच अ ट्रायंगल हॅज 3 साइड. तर हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे आणि हे कोणतं आहे डिक्लेरेटिव्ह आहे. म्हणून हे हे सेंटेन्स कोणतं आहे डिक्लेरेटिव्ह आहे. म्हणून या ज्या सेंटेन्सने म्हटलंय ते स्टेटमेंट. पण याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे. तर ट्रू आणि फॉल्स जे आहे त्याला म्हणते ट्रूथ व्हॅल्यू. तर मग हा ट्रू आहे. आता इथे म्हटलं मी 2 + 3 = 6. हे सेंटेन्स असर्टिव्ह आहे किंवा डिक्लेरेटिव्ह आहे पण हे फॉल्स आहे कारण 2 + 3 5 होते मला माहित आहे पण इथे 6 आहे. पण दिस इज अ असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. हे जे आहे स्टेटमेंट आहे. दिस इज अ स्टेटमेंट. आलं लक्षात. आता ट्रूथ व्हॅल्यू आहे. प्रत्येक स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू असते. लक्ष द्या. मी काय म्हणतो प्रत्येक स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू आहे 2. एक पहिली ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. ती डिनोट केली जाते कॅपिटल टी न. नंतर फॉल्स ती डिनोट केली जाते कॅपिटल एफ न. एव्हरी स्टेटमेंट प्रत्येक स्टेटमेंटला स्वतःची ट्रूथ व्हॅल्यू आहे. ती ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे त्याला म्हणतो आपण ट्रूथ व्हॅल्यू. तर जर स्टेटमेंट खरं असेल तर ट्रू म्हणतो. खोटं असेल तर आपण फॉल्स म्हणतो. तर ट्रू असेल तर कॅपिटल टी. फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. मग आता हे गिव्हन जे सेंटेन्स दिलं आहे हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल टी. ट्रूथ व्हॅल्यू टी. तसं ते खालचं आहे 2 + 3 = 6. तर याचं सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू काय होईल फॉल्स. पण हे स्टेटमेंट आहे. धिस सेंटेन्स इज अ स्टेटमेंट कारण हे डिक्लेरेटिव्ह आहे. सॉल्व एक्सरसाइज 1.1. तर सगळ्यांजवळ बुक आहे. सगळ्यांनी बुक उघडायचे आहे आणि त्या बुक मध्ये एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1 दिला आहे. आणि क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो 1 आहे की गिव्हन सेंटेन्स जे दिलेले आहे द सेंटेन्स व्हिच आर स्टेटमेंट ऑर नॉट जस्टिफाय युअर आन्सर. और जर स्टेटमेंट असेल इफ द सेंटेन्स आर स्टेटमेंट देन गिव्ह इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे दिलेले जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे काय पहिले आयडेंटिफाय करा. नंतर त्याच्यावरून जर स्टेटमेंट असेल तर ते त्याची प्रत्येकाची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. स्टेटमेंट असेल तर बरं
आणि जर स्टेटमेंट नसेल तर त्याचा आन्सर द्या, म्हणजे ते कोणत्या प्रकारचं सेंटेन्स ओपन आहे, इम्परेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह. फर्स्ट नंबरचा बघा 5 + 4 = 13. बरोबर आहे. तर हा 5 + 4 = 13 इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे पण हे खोटं आहे. 5 + 4 काहीतरी होते, 9 होते आपल्याला माहित आहे, पण 13 लिहिलं म्हणजेच हा डिक्लेअर झालं. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इट इज अ स्टेटमेंट. इट्स ट्रूथ व्हॅल्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू म्हणजे दॅट इज कॅपिटल टी असं लिहायचं. आलं लक्षात. आता नंतर x - 3 = 14. तर x - 3 = 14 आहे. तर मी मग सांगितलं की x ची वेगळी व्हॅल्यू जेव्हा बदलत तेव्हा याची ट्रूथ व्हॅल्यू बदलते. आता इथं 14 कधी आले, जर इथून 17तून 3 गेले तर 14 राहते, म्हणजे x ची व्हॅल्यू 17 ठेवली तरच हे स्टेटमेंट, हे सेंटेन्स ट्रू होऊ शकते. आणि इतर वेगळी समजा x ची व्हॅल्यू मी 15 ठेवली, 16 ठेवली, 8 ठेवली तर याची व्हॅल्यू काय होते, बदलते. म्हणजे हे काय ओपन सेंटेन्स, म्हणजे इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही म्हणजेच हे कोणतं, इट इज अ ओपन सेंटेन्स असं लिहायचं. नंतर क्लोज डोअर. क्लोज द डोअर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. हे सुद्धा स्टेटमेंट नाही. तर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं a + ib हा आहे कॉम्प्लेक्स नंबर, तर आपण याला 0 + 0i असंही लिहू शकतो. म्हणजे हा 0 काय कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे इट इज अ स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे म्हणजे टी. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल काय असते, सिमिलर असते. बरोबर. म्हणजे हे सुद्धा काय स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काही ट्रू म्हणजे खरं आहे ना, म्हणजे टी. हे सुद्धा काय स्टेटमेंट लिहायचं. इट इज अ स्टेटमेंट, इज ट्रूथ व्हॅल्यू. जर स्टेटमेंट असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा म्हणते. जर स्टेटमेंट नसेल तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज नाही लिहिता येत. नंतर x² = x. आता x² = x असं म्हटलं नाही की x हा रिअल नंबर आहे, रॅशनल नंबर आहे. आता या x ची व्हॅल्यू मी किती ठेवू शकतो ना. तर मी 2 ठेवलं, x ची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर मग तो काय म्हणते, ज्याचा स्क्वेअर केला ते व्हॅल्यू, म्हणजे इथं 4 = 2 तेव्हा काय झालं, हे फॉल्स झालं. आता मी x ची व्हॅल्यू 1 ठेवून तर 1 चा स्क्वेअर = 1. आता हे स्टेटमेंट ट्रू होऊ शकते. म्हणजे x ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेला बदलत गेली तर याची जे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे ही ट्रूथ व्हॅल्यू बदलून राहील. म्हणजे कधी खरं येते, कधी खोटं येते, कधी खरं येते, कधी खोटं येते, व्हॅरीज होऊन राहिली. पण कधी जर x ची व्हॅल्यू तुम्ही बदलवली तर. पण तुम्ही इथं डायरेक्ट सांगू शकत नाही. म्हणजे हे काय झालं, इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे काय नाही, इट इज अ ओपन सेंटेन्स. आलं लक्षात. नंतर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह केल्यावर त्याच्यावरून 2 त्याच्या व्हॅल्यू येते. पण त्याचं म्हणणं कसं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट. 2 पेक्षा जास्त रूट नसते. बरोबर आहे त्याचं. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूटही असते. म्हणजे हे काय आहे, इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काही टी म्हणजे ट्रू. समजून राहील ना. अरे सनसेट इन द वेस्ट. सनसेट वेस्ट मध्येच होते. बरोबर आहे. म्हणजे हे काय आहे, पहिले तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. हे काय आहे, स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू टी. नंतर ऑल द रियल नंबर आर होल नंबर. सगळेचे सगळे रियल नंबर होल नंबर आहे काय नाही, कारण होल नंबर हा 0 पासून सुरू होते ना. 0 1 2 3. ऑल रियल नंबर मध्ये कोण कोण येते, रॅशनल, इररॅशनल. बरोबर. मग सगळेचे सगळे जे रियल नंबर आहे हे होल नंबर आहे काय नाही आहे. पण हे तर क्वेश्चन नंबर 10 काय, x² - 6x - 7 = 0 when x = 7. पण हे स्टेटमेंट, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बरोबर.
म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. आता तो म्हणते व्हेन x इक्वल टू 7. आता हे स्टेटमेंट आहे, तर x ची किंमत 7 असताना हे इक्वेशन x² - 6x - 7 इक्वल टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 7 ठेवा या LHS मध्ये आणि RHS 0 येते काय? जर 0 येत असेल तर x² - 6x - 7. आता मी 7 जर 2 टेस्ट केलं तर 49 42 - 7 म्हणजे 49 - 49 म्हणजे LHS इक्वल टू RHS. म्हणजे दिस इज अ डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे इज अ स्टेटमेंट. मग आता खरं आहे की खोटं आहे, म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे, मी त्याची ट्रूथ व्हॅल्यू, तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, म्हणजे इट इज अ स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. तर सम ऑफ द क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर शिकलो 11 मध्ये, त्यामध्ये 1 + ओमेगा + ओमेगा² इक्वल टू 0 म्हणजे क्यूब रूटचं स्टेटमेंट होतं. द सम ऑफ द क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. तर 1 + ओमेगा + ओमेगा² इक्वल टू 0. आता हे तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे दिस इज अ स्टेटमेंट. हे सुद्धा काय आहे? स्टेटमेंट आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय आहे याची? टी. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे खरं आहे हे, ट्रूथ व्हॅल्यू. लक्षात? हे सुद्धा काय होतं? आधीचं स्टेटमेंट, याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू टी. आता इट्स रेन हेविली. इट्स रेन हेविली. आता पाऊस म्हणते हा हेविली आला, तर असं नाही ना, कधी कधी म्हणजे आपण सांगू नाही शकून राहील ना की कन्फर्म सांगू शकतो काय. तो म्हणते इट्स रेन हेविली म्हणजे इट इज अ ओपन सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. है ना? तर हे एवढे करून घ्या, लिहून घ्या. तर मी काही एक्झरसाइज साठी तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे नंतर, तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. आज आपण इथंच थांबू.